दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वधूचं देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्स मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एकता रहिवासी मंडळ आरे कॉलनी गोरेगाव पूर्व इथे राहणाऱ्या सौ रुपाली विजय जाधव या वहिनींना आज आपण भेटणार आहोत आणि आजच्या भागात काय घडणार तेही पाहणार आहोत. गोदावरी काठी बांधली पर्णकुटी, सीता होती रामासाठी, निळकंठरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी. चांदीचं ताट सोन्याची वाटी, सुरेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी. रोहिदास पुत्र तारामती राणी, शिवाजी पाटलांच्या नावाचे लेवते मंगळसूत्र. चुकलं वाटतं. नमस्कार. नमस्कार. असे उभे राहिलात तर मी कशी लावणार? बघा आता औक्षण तुम्ही करायचंय ते कसं करायचं बघा. गंमत केली आहे. भाऊजींनी गंमत केलेली चालते वहिनीला. अरे वा वा वा, थँक्यू थँक्यू. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. केवढं टेन्शन आलंय त्यांना. बसा 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 बसा. बरं आता ओळख करून देणार ना? हो. मिस्टर कुठे? ते माझे मिस्टर. आधी त्यांना बोलवूया जरा. हा या या तुम्ही या. नमस्कार. अरे धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. बसा या बसा, थँक्यू. उखाणा घेताय? हळदी कुंकवासाठी समय लावल्या 360, त्यातली एक मोराची विजयरावांचं नाव घेते, कन्या आहे शिंदेची. अरे वा, जोरदार आहे उखाणा तुमचा. मध्येच मोर कुठून आणला पण? समय लावता लावता मोर आला. नमस्कार. हो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आणि आता ओळख करून देता का सगळ्यांची? देते ना. कोण कोण आहे? ते माझे मिस्टर विजय जाधव. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. त्या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. त्या माझ्या जाऊबाईंच्या आई आहेत. नमस्कार. ती माझी जाऊबाई. नमस्कार. ती माझ्या जाऊबाईची बहिणी. नमस्कार. माझ्या अंगणवाडीतली मैत्रिणी आहे. नमस्कार नमस्कार. सगळ्या जणी का? ह्या सगळ्या माझ्या अंगणवाडी आणि ह्या माझ्या इकड म्हणजे माझ्या घरा बाजूच्या शेजारच्या आहेत. घरा बाजूच्या शेजारी. नमस्कार. वा, सगळ्यांची ओळख झाली. आज सुरुवात आपण वहिनींपासून करूया, चालेल? बरं, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सोलापूर. सोलापूरला कुठे? तुळजापूर वेस्ट. तुळजापूर वेस्ट. तुळजापूर वेस्ट. वेस्ट. अच्छा अच्छा, मला वाटलं ते तुळजापूरला पण ईस्ट वेस्ट आहे. नाही नाही, एरियाला नाव आहे तुळजापूर वेस्ट. वेस्ट मध्ये तिथे बालपण गेलं. हो. केवढं घर तुमचं? आमचं मोठं घर होतं, जॉईंट फॅमिली होती सगळी. घर दिसतंय नजरेसमोर आलंय आता. हो. कसं आहे घर सांगा, आमच्या नजरेसमोर आणा तुमचं तिकडचं घर बघूया. घर मोठं आहे, 2 मजली आहे. 2 मजली आहे. बर. आणि मी इमॅजिन करतोय तुमचं घर कसं आहे. भिंतींचा रंग क्रीम कलर आहे. क्रीम कलर भिंत. बर. खिडक्यांचा कलर ब्लॅक कलर आहे. अरे वा, सगळं घर आलं नजरेसमोर. काय काय तुम्ही काय म्हणताय? वर टेरिस आहे. टेरिस आहे म्हणून सांगतात. अच्छा, तुम्ही गेला होतात. मिस्टर बाकी काय सांगत नाही, सारखं वहिनीनं आठवण करताय की टेरेस सांग टेरेस. नाही, ते घाबरते म्हणून तिला. घाबरत नाही, काळजी करू नका. काय घाबरतील वहिनी? हा वहिनी, बरं मला विचारायचंय, बालपण एकदम छान गेलं? हो. जी गोष्ट मागाल ती मिळाली? हो. लहानपणी खूप मस्ती करायचा म्हणे तुम्ही. तुम्ही जास्त मस्ती करायचा ना? खरंय की खोटं? हा, काय वाटतं तुम्हाला, या लहानपणी मस्ती करत असतील की नसतील? ते मिस्टरांना कसं माहिती असेल? मला माहिती आहे, लहानपणी तुम्ही मस्ती करत होता. माझ्या पाठच्या बहिणीबरोबर दोघींची मस्ती व्हायची, बाकी कोणाबरोबर नाही झाली. पण तुम्ही मस्ती करायचा? हो. म्हणजे मस्ती म्हणजे भांडणं व्हायची दोघींमध्ये कामावर. काय सांगता? म्हणजे कशी? ती म्हणायची आईला, तिला तू काम लावत नाही, मलाच तू लावते.
बर. याच्यावरून भांडणं व्हायची दोघींची, बाकी काही नाही. तुम्हाला काम नाही द्यायच्या? मी करायची नाही. अरे वा, छान. किती काय चांगला गुण आहे वहिनींमध्ये. आता कोण करतो? तुम्ही मिस्टर? नाही आता तेच मग? करते. आता करता? तेच करते. तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला तू दोघे? आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणजे मी बघितलं होतं. मला हो, गोकुळधामला भेटलो होतो. गोकुळधाम नाही, पवईला भेटले होते ना. हा पोवायला आम्ही भेटलो. तुम्ही म्हटलं तुम्ही कुठं मी गाडी थांबवली होती तेव्हा तुम्हाला बघून ब्रेक मारला होता. काय पवईला काय करत होता? पोवायला काय ना आमचं जमलं तेव्हा आम्ही पहिली भेट आमची पोवायला झालेली. पवईला कारण हिचं आमचं ठरलं तेव्हा ठाण्याला ठरलेलं. आम्ही आरे कॉलनीत राहिलो होतो. तुम्ही आरे कॉलनी? हा मग मी ठाण्याला गेलो बाईक घेऊन, तिला घेऊन मग आम्ही पोवायला. पण तुम्ही बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? ठाण्याला झाला. मग हे किती जण आले होते? हे माझे सासू सासरे आलेले आणि मिस्टर दीर आलेले आणि नणंद आलेली माझी. एवढे जण आले होते? हो. वा वा वा. मग कसे वागतात तुमच्याशी? छान वाटते. आणि तुम्ही त्यांच्याशी? छान वाटते. काय रे देवा, केवढं. आणि त्या स्वतःच हसतायत छान वाटते म्हणतात. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाली. तुम्ही का पसंत केलं यांना? का पसंत केलं? अरे म्हणजे काय, किती मुली बघितल्या होत्या? नाही मुली म्हणजे फक्त आम्ही जेव्हा मला वाटतं मी 1-2च बघितले होते. 1-2? आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टायमाला वडिलांनी मला एकदा सांगितलं की आपल्याला नाशिकला जायचं आहे का लग्नाला. मग आम्ही तिकडे नाशिकला गेलो तेव्हा हिच्या 3 नंबर बहिणीनी मला तिथं पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर मग वडिलांशी त्यांनी बोलणं केलं. म्हणलं की एक हप्त्यामध्ये जे आई सासरे आणि तिचे मामा आमच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर ताबडतोब मला फोटो दाखवला. फोटो दाखवल्यामुळे त्या फोटोमध्येच मी पसंत केलेलं. काय सांगताय हो? तुम्ही पण लगेच पसंत केलं होतं की गोंधळ उडाला होता? मी पसंत केलेलं, पण माझ्या मनात शंका होती की मुंबईचा मुलगा आहे आणि मी आहे गावची, तर आपल्याला पसंत करेल की नाही करेल ही शंका खूप मनात होती साखरपुड्यापर्यंत. काय सांगता? मग जेव्हा त्यांचा हो आला तेव्हा मग बरं वाटलं खूप. मग हे तिकडे आलेत की नाही गावी? आलेले, लग्न ठरल्यावर आलेले, 8 दिवस राहिलेले. काय सांगताय? काय 8 दिवस काय करत होता तिकडे? आता सांगा. बरं झालं सांगितलं तुम्ही. काय 8 दिवस गेलेलो म्हणजे मला पत्रिका पण वाटायची होती आणि जास्त करून नातेवाईक तिकडे असल्या कारणाने तर मी म्हटलं पत्रिका कमी वाटल्यात आणि जास्त भेटलं असं काही नाही. आणि आमचा गमतीदार हिस्सा म्हणजे आमचे फोन एवढे झाले की इकडे पण 10,000 बिल आलं आणि इकडे पण 10,000 बिल आलं. इकडे पण 10,000, तिकडे पण 10,000. लग्नाचा खर्च कसा अर्धा वाटून घेतात तसं केलं त्याने दोघांनी. तो खूप म्हणजे गमतीदार हिस्सा. त्याच्यानंतर तासनतास बोलायची. हो. आणि आता पण तेवढंच बोलतो. काय सांगता? किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाले. 13 वर्ष तेवढंच बोलताय? नाही, आता तेवढं नाही बोलत. आता फक्त तू जेवली का, कुठे आहेस, कामावरून आलीस का, एवढंच. आता फोनचं बिल येतंय. लहानपणी काय झालं होतं? लहानपणी म्हणजे जेव्हा मी बहिणीकडे गेली होती, छोटी होती तेव्हा, 6-7 वर्षाची असेल, त्यावेळेला अशीच कंटाळून प्रवास करून आली, झोपलेली होती. तेव्हा माझ्या कानामध्ये गोम गेलेली. गोम गेलेली. तो म्हणजे खूप आठवणीतला किस्सा होता. आणि एवढी मी घाबरलेली, ती निघता निघत नव्हती, पण ती माझ्या आईनी पिनेनी कशी तरी काढली. तेव्हा मला एवढा घाम सुटला होता ती बघून. खूप त्यानंतर मला खूप भीती वाटते गोम बघितली की. गोमेला पण घाम फुटला होता. बरं, आता पहिला खेळ आहे. या खेळामध्ये ना वजन गोळा करायचं आहे आणि ते वजन गोळा करण्यासाठी येत आहे पेटारा. या पेटाऱ्यात काय आहे मला माहिती नाही. तुम्ही राहता कुठे आता? आरे कॉलनी. बिबट्या पण असू शकतो, गोम असू शकते, नाग असू शकतो. पेटारा सांभाळून उघडा. पण हा पेटारा उघडल्यानंतर त्या पेटाऱ्यातल्या वस्तू गोळा करायच्या. कारण काय आहे, घरातल्या वस्तू आता नेहमीच्या बऱ्याचशा घरांमध्ये लोक त्याच आणून तयारी करून ठेवतात. असा एक शोध आम्हाला लागलेला आहे की होम मिनिस्टरचं शूटिंग असलं की आधी त्या परिसरातल्या वाण्याचा काटा घरी नेला जातो आणि मग सगळ्या हळद किती, मसाला किती आणून बघितलं जातं. आता आपण थोडासा बदल केलाय आणि या बदलाबरोबर या पेटाऱ्यामध्ये काय आहे हे वहिनींना माहीत नाही, पण या पेटाऱ्यातल्या वस्तूंमधून वजन गोळा करायचंय. हे आव्हान आहे आणि ते आव्हान तुम्ही स्वीकाराल. मी जेवढं वजन सांगणार तेवढं 2 मिनिटात गोळा करायचं. वजन आहे 590 ग्रॅम. वेळ सुरू झाली. उघडा पेटारा. 590 ग्रॅम.
590 ग्रॅम. किती झालं का? चारशे. 590. चमचा टाका, चमचा टाका. खिशातलं नाही टाकायचं ना. टाकलं की टाका ना, खिशातलं टाका का? खिशातलं नाही. थांबा, बसा आता बसा. आता मजा आहे. 1 मिनिट पूर्ण होऊन गेलेला आहे. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. लवकर. 606 झालं. जास्त झालं. 1.5 मिनिट झालं. खिशातले पैसे टाकले तर ते पेटालाच जाणार. लक्षात ठेवा. चालेल 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 चालेल. सोन्याचे दागिने ठेवले तर पेटालाच जाणार. लवकर खाली बसा. अभिनंदन. घरातल्या वस्तू नेहमीच्याच माहितीच्या असतात. काय आहे हे सगळे बदल नेहमी तुम्ही सुचवत असता आणि धन्यवाद. पत्र पाठवून आपण आपल्याला ही सूचना केल्याबद्दल की खरंच घरामध्ये त्या वस्तू सगळ्या ठेवून या वहिनी मॅनेज तर करतात का. अभिनंदन. 10 सेकंद असताना हा खेळ पूर्ण झालेला आहे. बघूया किती वस्तू गोळा केल्या. 1 2 3 4 थांबा 5. असं इथूनच टाकतो. हे सगळे एकच झालं ना. 5. पंखा पाहिजे. 12 नाम कुठला होता तुम्हाला. 6. पेन तुमचं आहे. 7. हे बरं आमचं आहे. 8. सांगितलेलं होतं खिशातल्या वस्तू घ्यायच्या नाहीत. डबा. 9. रिंग. 10. काय म्हणतो हे आत जाण्यापेक्षा तुमच्याकडे ठेवा. घ्या 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 ठेवा. 11. हे 12 आणि ही नाणी. धन्यवाद. 2600 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. तुम्हाला पटकन विचारतो, यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे. ते पटकन चिडतात आणि राग शांत करायला त्यांना जवळजवळ 2 दिवस 3 दिवस छोट्या छोट्या गोष्टीवरून ते खूप म्हणजे पटकन हे होतात. काय हो आता? रागाला येतात. मान्य मला. मी आहे थोडा चिडकर. मग काय कमी करा ना जरा. हो जरूर प्रयत्न करेन. तुम्ही सांगा यांनी काय स्वभावात बदल केला. तिचं पण तेवढंच चिडचिड स्वभाव. काय हे नाही सांगितलं. पटकन राग येतो छोट्या छोट्या कारणाने. हे ना. हो. काय हो, आता काय आता कसं बदलणार. नाही येत. हा? नाही येत मला. पण बदलणार असणार. हा? हो बदलणार. काय राग राग बदलणार नाही. का स्वभाव बदलणार. स्वभाव बदलणार. हा, चला स्वभाव. बाबा तुम्ही सांगा यांच्याबद्दल. तसा सर्व गुणसंपन्न असे सून मला मिळालेली आहे. अरे वा. घरात सगळं आनंद आणि सर्व काय आहे. सासूबाई आणि व्यवस्थित कशी सून. छान आहे. छान आहे म्हणजे सगळं सांभाळून घेते. हो पण अगदी गुणी आहे. हो. मुलाला तुमच्या त्रास देते. कधी वाटलं होतं या खेळात या सुनेचा नंबर लागेल असं. हा नाही ना. काय हो कधी वाटलं होतं तुम्हाला. नाही पण याचं श्रेय सगळं माझ्या जाऊबाईला आहे. तिनेच SMS केलेला आहे माझ्या नावचं. कुठे आहे जाऊबाई. जाऊबाई स्वतःसाठी केला होता. नाही त्यांच्यासाठीच केलेला. आणि तुमचा पण केला होता ना. नाही नाही त्यांचाच. पण लागला नंबर त्यांचा. हो हो ना म्हणून चेहरा पडलाय. कोणाचा नाही 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 चेहरा पडलेला नाही ना असं म्हणलं. काय जाऊबाईंबद्दल काय सांगाल. आहेत छान आहेत. फक्त स्वभाव त्या म्हणाला तसं थोडासा चिडका आहे. पटकन राग घेतात. तो राग घेऊ नये बस एवढंच म्हणणं आहे. अरे अरे म्हणून तुम्ही SMS केला होता. म्हटलं त्या निमित्ताने आनंदी राहतील खुश राहतील. अच्छा अच्छा मला वाटलं त्या निमित्ताने आनंदी राहतील खुश राहतील असं नाही. त्या निमित्ताने शूटिंगसाठी दिवसभर तरी गप्प राहतील. तसा स्वभाव मुळीच नाहीये त्यांचा.
बरं बाकी कोण सांगणार अजून या दोघांबद्दल? मी अंगणवाडी शिक्षिका, आम्ही एकत्र काम करतो. बरोबर. तर तिचा स्वभाव तसा शांत आहे. हे म्हणतात चिडका पण शांत आहे. एकदम बोलायला पण पुरेसा वेळ घेणार, शांतपणे बोलणार. हो हो हो. आता घरात रागवत असेल पण आमच्यामध्ये कधी नाही रागवणं वगैरे. काय तुमच्यावरचा राग त्या घरी जाऊन काढत असेल कारण की मी टॉर्चर करते थोडं मस्त सईचं माझ्याकडे आहे ना. बघितलं, मला कळलंच ते टॉर्चर करते बोलले. एक मिनिट सांगायचं सर. कधी संपल्यावर सांगणार होतात का? सांगा. म्हणजे मला बाळ नाही आहे, 13 वर्ष झाले. राहिलं होतं ते पण देवाने परत घेतलं 5व्या महिन्यातच. पण माझ्या जावेची मुलं आहेत ना, ती मी एवढी त्यांच्यावर चिडते पण ती मला खूप जीव लावतात. काकी माझी पुतणी आलेली, पेपर होता पण ती आज रडत गेली. मला काकीचा कार्यक्रम बघायचा होता. मला खूप म्हणजे वाईट आता वाटलं. काकीने आपल्या पुतणीला पैठणी जिंकूनच दाखवा. हा, आधी अभिनय करा म्हणजे तिला कार्यक्रम बघताना खूप छान वाटेल. हा, आणि तुम्ही आनंदी राहा. कळलं? काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. बरं, आता अभिनय करणार आहेत. हे बघा, बसून करू शकता, उभे राहून करू शकता, कसाही अभिनय करू शकता सगळं. आणि तुम्ही ओळखायचा. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. कुठल्या बोलायचं नाही. अभिनंदन. अरे वा वा वा. ती पहिली म्हणजे मोत्याचे झुमके झी मराठीकडून तुमच्यासाठी. आता गाणं ओळखायचं. ओठांची हालचाल नाही. 1 2 3. शोधू नवरा माझा नवरा. गाणं आहे. कुठे शोधू? ही नवरी. बोलायला हो. काय करता? किती अक्षर आहे? गाणं 150. 10 गाणे 9 8 नवरा 7 6 नवरा 5 नवसाचा नाही. 4 गाणं आहे. वेळ संपली. नवरा सांगा कुठलं गाणं आहे? या गोदांडवाचा नवरा कुणाचा. आता म्हण ओळखा. 1 बक्षीस घालवलंय तुमच्यामुळे. कुठलं शिकला तू? कसं हुशारी एकदम. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता यातलं एक नाव जाहीर करायचंय. एक चिठ्ठी काढ बाबू. दे. नाव आहे गीता निळकंठ सलगर. या नाव सांगा. माझं नाव सौ गीता निळकंठ सलगर. मी एक अंगणवाडी सेविका आहे. कुठे राहता? गोरेगाव संतोष नगर. बरं, घरी कोण कोण असतं? मिस्टर असतात, 2 मुलं आहेत माझी. मग आज ते खुश असतील तुम्ही घरी नाही म्हणून. ते स्वतःच घरी नाहीये, ते बाहेर गेले. हो, बरं. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा, बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये आता रिंग टाकायची. टिपॉय आहे आणि टिपॉयच्या मधोमध एक गोल रिंगण आखलेलं आहे. त्या रिंगणामध्ये जर ही रिंग थांबली तर 2 गुण मिळणार, पण टिपॉयवर थांबली तर 1 गुण मिळणार. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला टाकलेली रिंग ही उचलली जाणार आहे, कारण एका रिंगला लागून दुसरी रिंग थांबू शकते. दोघींना 10-10 संधी. 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 4 5 1 2 नाही, कारण लागलेली आहे. त्यांची गुणसंख्या आहे 6. 10 संधी तुमच्याकडे आहेत. बघूया काय होणार. 1 2 3 5
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, म्हणजे मिस्टरांना नेऊन द्यायची. हा, त्यांच्यासाठी ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या सलगर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या जाधव वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.